मी एक व्हिडिओ बनवली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आता बिना मजूर तुम्ही तुमच्या शेतातलं तण काढू शकता या मशीनच्या मदतीने। तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये शेतकरी दादाने एक प्रश्न विचारला की सर या मशीनने जर तण काढलं ना तर ते पटकन परत येतं। तर मी सांगेल नाही दादा, तुम्ही चुकीचं आहे। कारण तुम्ही जर फक्त या मशीनने समजा ही नायलॉन ट्रिमर हेड किंवा चेन कटरचा उपयोग केला आणि तण कापून टाकलं तर जमिनीच्या वरतून तण निघून जाईल, पण त्याचे जे रूट्स आहेत ते खाली राहून जातील, मग ते परत लगेच येतील। आणि म्हणूनच आम्ही ह्या मशीनसोबत ही विडर अटॅचमेंट देतो। हे बाकी कोणीही कंपनी देत नाही, आम्ही देतो। तर ह्या विडर अटॅचमेंटमुळे काय होतं की हे 1.5 ते 2 इंच जमिनीत जातं आणि तुमच्या तणाचे जे काही रूट्स होते, मुळं होते, ते सुद्धा काढून टाकतं। समजा तुम्हाला त्या विडर झाल्यानंतर अजून जमिनीतनं ते वाटतंय की रूट्स राहून गेले, मुळं राहून गेले, तर तुम्ही ह्याच गिअरबॉक्सला ही ट्रिलर अटॅचमेंट करून 3 ते 4 इंच जमिनीत खोलवर जाऊ शकतात आणि ते रूट्स काढू शकतात। एक वेळा जर ते मुळं तिथून निघून गेले तर मग तण काय येईल परत? बिलकुल येणार नाही। तर ह्या ब्रश कटरचा जर योग्य उपयोग करायचा आहे तण काढायला तर ह्या पद्धतीने केला पाहिजे।